हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. हमनवा भाग 3. ऐका ना, अविराने सुरातच म्हटलं आणि युगच्या खांद्यावर मान टाकली. ऐकतोच आहे ना ग स्वीटहार्ट, युग म्हणाला. मी रागवली आहे तुमच्यावर. अविरा पुन्हा तेच म्हणाली. आता पुढे. युगने तिला स्वतःच्या मिठीत जवळ घेतलं. का रागवली आहेस माझ्यावर? त्याने तिला विचारलं. समोरून काहीच उत्तर आलं नाही. अविरा त्याच्या मिठीत गाढ झोपून गेली होती. मला जागं ठेवून तू बरं झोपून गेलीस. आता रात्रभर मी हाच विचार करत बसेल, माझेच पिठाट माझ्यावर का रागवली असणार? अविराला व्यवस्थित बेडवर झोपवतच युग म्हणाल. विकल्प, झाली का तयारी? विकल्पला आवाज येतच त्याची आई त्याच्या रूम मध्ये आली. तू बस, मला तुझ्यासोबत बोलायचंय. विकल्पने त्याच्या आईच्या खांद्याला धरत तिला बेडवर बसवलं आणि स्वतः तिच्या पुढ्यात जमिनीवर बसला. खाली का बसतोय? लादी गार आहे, आई म्हणाली. घरातील वातावरण गरम असताना लादी गार असणार का? विकल्प म्हणाला. हे बघ विकल्प, उगाच लग्न नाही करायचं म्हणून नड नको लावत बसूस. US मधून परत येत नव्हतास तर आईने माझा जीव नकोसा केलेला. कसं बसं तुला समजावून इथे आणलं तर मुंबईला जाऊन बसलास. घरातल्यांच्या प्रश्नांना मला आणि तुझ्या पप्पांना उत्तरं द्यावी लागतात. तू स्वतःचाच विचार करणं सोडून दे जरा. विकल्पची आई प्रेमानेच त्याला समजवत होती. तुम्ही दोघं का उत्तरं देत बसणार? नका ना देऊ. या घरात राहायचंय का? माझं स्वतःचं घर आहे तिथे मुंबईत. जर आपण या घरात राहिलोच नाही तर त्या शेंबडीसोबत लग्न करण्याचा प्रश्नच नाही येत. मला नाही लग्न करायचंय ग. प्लीज समजून घे. मी मेंटली प्रिपेअर नाही या गोष्टीसाठी. तुला कसं सांगू तेच कळत नाहीये. विकल्पची जणू चिडचिड होऊ लागली होती. पुढच्या महिन्यात 32चा होशील. ब्रह्मचारी बनून राहायचा असा विचार आहे का? आता ठरवलंय तसंच होईल. आणि मला सांग, आपल्या शार्वीमध्ये काय कमी आहे? आईने विचारलं. जन्मदाता आईच समजून घेत नाही आपल्याला, म्हणून त्याच्या रागाचा पारा थोडा वाढला होता. आईला समजवायचं त्याने सोडून दिलं. तिच्याच मांडीवर डोकं टेकून तो तसाच बसून राहिला. तू जे दिवस बघतोयस ते फक्त आणि फक्त तुझ्या मामामुळे, हे विसरू नकोस. तुझी प्रत्येक इच्छा आतापर्यंत त्याने पूर्ण केली आहे, ती सुद्धा स्वतःच्या मुलीच्या इच्छेला मारून. तुझ्या मामा मामीचा लाडका होतास. मोठी शाळा, मित्राचं बघून बाहेरगावी शिकायला जाण्यासाठी हट्ट करणं, हे तुझे हट्ट आम्हाला पूर्ण करणं शक्य होतं का? जरा विचार कर या सगळ्या गोष्टींचा. तुझ्या मामीला तर माहिती नव्हतं तिच्या पोटात मुलगी आहे की मुलगा आहे ते. मुलगी झाली की तुझ्यासोबत तिचं लग्न लावून देईल अशी इच्छा वारंवार बोलून दाखवत होती ती. भलं मोठं पोट घेऊन तुझ्या मागे फिरणारी तुझी मामी तरी तुला आठवतीये ना? प्रेमाने विकल्पच्या केसावरून हात फिरवतच त्याच्या आईने विचारले. मला नाही कोणी आठवत ग. आणि ती मस्तीत बोलायची, पण तुम्ही तिचं बोलणं ना जास्तच मनावर घेतलंय. विकल्प जमिनीवरचा उठला. कपाटातून शर्ट काढत तो स्वतःच्या अंगावर चढवू लागला. आता शार्वी सुद्धा तयार आहे या लग्नाला. आता तू उगाच नड नको लावूस. एकदाच तुमचं लग्न होऊन जाऊ दे. आई इतक्या सहजपणे बोलून गेली की शार्वी सोबत लग्न केल्यावर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होते. आता मात्र विकल्पची तळपायाची आग मस्तकात गेली. तू पण आजीसारखं कुठे बोलतेस? आजीला तर. विकल्प पुढे काही बोलणार तोच आजीने रूम मध्ये प्रवेश केला. विकल्प तयारी करतोय की पुन्हा मोबाईल मध्ये गुंतलाय हे बघायला म्हणून ती खरं तर खोलीत आली होती. काय झालं? थमक्या आवाजातच आजीने विचारलं. ते मी. विकल्पची बोबडीच वळली. जी आग मस्तकात गेलेली तीच दोन्ही कानातून बाहेर पडली. आजीला बघून पुन्हा नरमला तो. आपली आई आपल्या बाजूने काहीतरी बोलेल या आशेने तो केविलवाना चेहरा करत आईकडे पाहू लागला. पण आईकडून काहीच मदत मिळणार नाही अशी चिन्ह होती. आजीला सांग काय ते. आई,
बघ तुझ्या लाडक्याला काय बोलायचं ते, मी आलेच. एवढं बोलून विकल्पची आई तिथून निघून गेली. विकल्प फक्त स्वतःच्या आजीला बघत आईला तिथून निघून जाताना बघत होता. हातातील काठी आजीने जमिनीवरच आपटली तसं विकल्पची नजर तिच्यावर येऊन थांबली. माझं नाव घेऊन काय चर्चा सुरू होती तुम्हा माय लेकरात? पळून वगैरे जायचा विचार तर नाही ना तुझा? आजीने रागातच विचारलं. तेवढं धाडस जर होत असतं तर इथे मरायला थोडी ना आलो असतो. विकल्प स्वतःशीच पुटपुटला. काय विचारतेय मी? आजीने पुन्हा जमिनीवर काठी आपटतच विकल्पाला विचारलं. आज शॉपिंग करतो मी आणि उद्या क्लिनिकमध्ये जातो. म्हणजे मी आईला असं बोललो की आजीकडून परमिशन घेऊन ये, मी उद्या क्लिनिकला मध्ये गेलं तर चालेल का? विकल्पला त्या क्षणी जे सुचलं ते तो बोलून मोकळा झाला. बोलता बोलता लग्न 12 दिवसांवर आले. अजिबात नाही जायचं कुठे. आवरून झालं तर बाहेर ये. आजी म्हणाली तसं विकल्प पळतच तिच्या समोर येऊन उभा राहिला. आजी डॉक्टर आहे ग मी. एवढे दिवस मला घरी नाही बसता येत. फोन येत आहेत मला कंटिन्युअसली. मी उद्या जातो आणि गुरुवारी परत येतो, विकल्प म्हणाला. आजीचं लक्ष बेडवर असलेल्या विकल्पच्या मोबाईलकडे गेलं. विकल्पवर कटाक्ष टाकत काठी टेकतच ती बेडजवळ आली. विकल्पचा मोबाईल हातात घेत ती त्याच्या रूममधून बाहेर जाऊ लागली. माझा मोबाईल का घेतेस? कॉल येत असतात ग मला, विकल्प म्हणाला. आता नाही येणार. तयारी झाली असेल तर ये खाली. एवढं बोलून आजी तिथून निघून गेली. ही म्हातारी माझं करिअर स्पॉइल करणार आहे. ओ गॉड, प्लीज हेल्प मी. दोन्ही हात धरत सिलिंगवरच्या फॅनकडे बघतच विकल्प म्हणाला. विकल्प, आजीचा आवाज आला. आलो, असं म्हणत गडबडीतच तो लग्नाच्या शॉपिंगसाठी बाहेर पडला. शार्वी मॅडम तर त्याला अतिउत्साहित दिसत होत्या. जणू नव्या नवरीचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. सुरू असलेल्या शॉपिंग दरम्यान विकल्प तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तिने सपशेल दुर्लक्ष केलं त्याच्यावर. जाणून बुजून काहीतरी कारण काढून आजीसोबत राहण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. मध्यरात्री साधारण 2च्या सुमारास सगळेच मंडळी झोपली त्याचा अंदाज घेत विकल्प चोर पावलांनी शार्वीच्या रूम बाहेर आला. सगळ्यात आधी तर स्वतःची मान त्याने डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवली. कोणीच नाही याची खात्री त्याला झाली. यावेळेस सगळेच साखर झोपेत असतील असा अंदाज घेत विकल्प शार्वीच्या रूममध्ये शिरला. रूममध्ये शिरताच विकल्पने दरवाजा आतून लावून घेतला आणि बेडवर नजर टाकली. रूममधील लाईट तशीच चालू ठेवून शार्वी झोपली होती. रूममधील रात्रीच्या अंधाराची तिला भीती वाटत होती. त्यामुळे रात्री झोपताना नित्य नियमाने लाईट चालू ठेवून झोपायची प्रथा तिची होती. भल्या मोठ्या टेडी बिअरला गच्च मिठी मारून ती झोपली होती. तिच्या केसांनी तिचा चेहरा झाकला होता. फक्त तिचे ओठ तेवढे विकल्पला दिसत होते. क्षणभरासाठी विकल्पला आपल्यासमोर समायरात झोपली आहे असं भासलं. तिला सुद्धा असंच टेडी बिअरला मिठी मारून झोपायची सवय होती असं ती स्वतः त्याला बोलली होती. तो तिच्या आयुष्यात आल्यावर त्यालाच तिने टेडी केलं. विकल्पला गच्च मिठी मारून ती झोपायची. तिने गच्च मिठी मारल्याशिवाय विकल्पला झोपच लागायची नाही. अधूनमधून तिच्या रेशमी केसांनी गालावर होणाऱ्या गुदगुल्या व्हायच्या, त्या सुद्धा त्याला आवडायच्या. समायरामधील अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी त्याला आवडली नाही. तिचं हसणं, रागावणं, रुसून बसणं, तिच्या आसनार, अल्लडपणा किंवा तिचं अस्वादिष्ट जेवण बनवणं. विकल्प तिच्यातील चांगल्या आणि वाईट प्रत्येक गोष्टीवर भरभरून प्रेम करत होता. सगळ्यात जास्त त्याला तिच्यातील एक गोष्ट आवडायची आणि ती म्हणजे तिचं त्याच्यावर भरभरून प्रेम करणं. विकल्प दबक्या पावलांनी शार्वीच्या जवळ आला. तिचे तोंडावर आलेले केस बाजूला करण्याचा त्याला मोह झाला. खरं तर तो शार्वीत समायरा शोधू लागला होता आणि म्हणून तो आज तिच्या इतक्या जवळ आला होता. शार्वीचे गुलाबी ओठ त्याला समायराच्या ओठांसारखे भासत होते. खूपच साम्य होतं त्या ओठात. शार्वीचे सिल्की केस विकल्पने हातात घेतले आणि त्याने ते नाकापाशी नेले. तोच गंध ज्याने त्याला वेड लावलं होतं आणि पुन्हा एकदा त्याला वेड करत होतं. रेशमी केसांना हातात पकडत तो खूप वेळ शार्वीकडे बघत होता. जिचा तो आत्तापर्यंत राग करत आलेला, का माहिती का,
अचानकपणे ती त्याला आवडू लागली होती, कारण समायराचा अंश त्याला तिच्यात दिसत होता. अचानकपणे शार्वीने स्वतःची पोच बदलली. टेडी बिअरला मिठीतून दूर करत ती सरळ होऊन झोपली. तिचा कुर्ता, ज्याचा गळा तिने डीप शिवला होता, झोपेत तो कुर्ता थोडा आणखीनच खाली उतरला होता. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. तिचं गोरपान पोट सुद्धा विकल्पाला दिसत होतं. मॉडेल बनायचं म्हणून शार्वीने स्वतःला भरपूर मेंटेन केलं होतं. एकंदरीत बोलायला गेलं तर तिचं शरीर जिथे पाहिजे तिथे सपाट आणि जिथे पाहिजे तिथे फुगीर असं होतं. तिचा तो सेक्सी अंदाज विकल्प पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होता. तिचा तो कामनीय बांधा बघून विकल्पची खरं तर विकेट पडली होती. कसंबसं स्वतःच्या भावनांवर त्याने आवर घातला आणि शार्वीला झोपेतून तो उठवू लागला. तिच्या शरीराला स्पर्श करताना त्याला चांगलंच धडधडू लागलं होतं. असं नव्हतं की त्याने आधी कधी तिला स्पर्श केला नसेल. दोघांच्याही सततच्या होणाऱ्या छोट्या मोठ्या मारामारीत एकमेकांना स्पर्श व्हायचाच. पण आज शार्वीला स्पर्श करताना त्याला वेगळ्याच फिलिंग जाणवत होत्या, ज्या शब्दात पाडणं शक्य नव्हतं. शार्वी, उठ, मला बोलायचंय तुझ्यासोबत, विकल्पने दबक्या आवाजातच म्हटलं. मला नाही आवडत. मी का बोलू तुझ्याशी? निदान स्वप्नात येऊन छळणं बंद कर. गुरांचा डॉक्टर कुठला? असं म्हणत शार्वीने झोपेतच पोस बदलली. विकल्प तिला तिच्या स्वप्नात दिसत होता. गुरांचा डॉक्टर? डोळे मोठे करतच विकल्पने म्हटलं. शार्वी आपल्याला गुरांचा डॉक्टर समजते हे बघून विकल्पाला असं भासलं की 4-5 माणसं मिळून त्याला त्याच्याच क्लिनिकमधून जबरदस्तीने बाहेर काढतात आणि त्याला तसंच उचलून घेऊन काही मशीनच्या गोठ्यात ठेवले. त्याने तिचा हात कोपर धरत तिला बेडवर उठून बसवले. मला बोलायचंय तुझ्यासोबत. इथे माझी झोप उडाली आणि तुला गाढ झोप कशी काय लागतेय? विकल्पने थोड्या मोठ्या आवाजात शार्वीसोबत बोलायला सुरुवात केली. आपण स्वप्न नाही बघत. विकल्प रात्री अपरात्री आपल्या रूममध्ये शिरलाय हे बघून शार्वी मोठ्यानेच ओरडायला जाणार, पण त्यांना आधीच विकल्पने तिच्या ओठांवर दाब देत तिला अडवलं. तिचा आवाज बाहेर पडूच दिला नाही. विकल्पचा हात तोंडावरून दूर करण्याच्या झटापटीत तिचा स्वतःचा तोल गेला आणि ती बेडवर आडवी झाली आणि विकल्प तिच्यावर. आता पुढे काय? नाही नाही म्हणता विकल्प ओढला जातोय शार्वीकडे. पण हे फक्त शारीरिक आकर्षण तर नाही ना? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.